नमस्कार मंडळी, वेलकम टू तन्वी अँड ओंकार व्लॉग्स. तर आज आहे गौरी विसर्जन. आमचा गणपती तर 11 दिवसाचाच आहे, पण आज गौरींचं विसर्जन करायला आम्ही चाललोय मीरा बंदरला, आमचं गाव जिथे आहे. तर आज आम्ही असं पण विचार केला की आपण गाव पण एक्सप्लोर करूया, कारण आम्ही नेहमी पण येतो वरती. आनंदनगर, सडामीरा हा एरिया आहे जो आम्ही कधी एक्सप्लोर केला नाहीये. सो आज विचार करतोय की तो पण एक्सप्लोर करू जर वेळ मिळाला तर. काळोख, कारण की विसर्जन आता कधी होईल माहिती नाही. विसर्जन होईपर्यंतचा काळोख झाला तर उद्या करू, नाहीतर मग आजच होईल. वरती तो आनंदनगरचा आणि एरिया आम्ही एक्सप्लोर करू. तर आता इथे आम्ही थांबलोय, तुम्हाला व्ह्यू दाखवायचा आहे माझ्या गावचा. सो जिथून मेन काळबादेवी जे माझं गाव आहे तिथला व्ह्यू दिसतो इथून. तुम्ही बघा, एक मिनिट थांबून तुम्हाला दाखवते. हे आहे खाडीचं आणि समुद्राचं संगम. ही इथून पूर्ण खाडी आहे आणि हा इथे पूर्ण समुद्र. आणि हे जे मधलं बेट दिसते ते काळबादेवीचं बेट आहे, रामेश्वर मंदिर जिथे आम्ही गेलो होतो सोमवारी. येस, सो पुढे विसर्जन करायला आम्ही जाणारच आहोत. पण इकडची एक व्हायरल जागा जी खूप रील्स वरती खूप ट्रॅव्हल ब्लॉगर्सनी वगैरे ऑलरेडी फेमस केले, आमच्या गावचीच आहे. त्यामुळे आम्ही आधी जेव्हा ब्लॉगिंग करत नव्हतो तेव्हा पण इथे यायचो, पण कधी शूट करून हे फोटोज वगैरे पण खूप आहेत इथे काढलेले. तर त्या जागेवरती आज मुद्दाम थांबलो आम्ही. विसर्जन करायचा टेम्पो अजून येतोय पाठून सगळ्या गणपतींचा. तर आम्ही विचार केला की पुढे येऊन जरा तुम्हाला पण हे दाखवूया की हे माझं गाव आहे जिथे हे सगळं आहे. मी इथलीच आहे की जे आपण व्हायरल सगळीकडे ती एक बोट आहे. ती बोट जी आहे ती तर आमच्या घराच्या मागेच आहे. म्हणजे जेव्हा ती फेमस पण नव्हती तेव्हा ओंकार लिटरली त्याच्या वरती चढून वगैरे आलाय. आणि डिसेंबर मध्ये आम्ही आलो होतो तेव्हा ती 2020 मध्ये आलेली बोट आहे. त्याचे पण काही फुटेज असतील तर ओंकार ते पण टाकेल. आमच्याकडे जुने काही फोटोज आहेत, त्याचा सपोर्ट केलं तर ते पण आम्ही पुढे व्हिडिओ मध्ये टाकूच. सो ती बोट, ही जागा, ही आम्ही जेव्हा फेमस नव्हती तेव्हापासून आम्ही फिरतो आणि जेव्हा आम्ही स्वतः व्लॉगिंग करत नव्हतो तेव्हापासून. तर दाखवते तुम्हाला ती जागा. हा तो झोपाळा जिथे खूप लोकांनी व्हिडिओज वगैरे केले आहेत. खाली जाऊया आपण. ये तू पण. ठीक आहे, आता एकदा चालू केला तर नाही काय त्या विषय का. तिथे ती काळबादेवी जिथली मी मेन माझं मूळ गाव. इथे आम्ही जिजूच्या घरी येतो जेव्हा पण येतो मीरा. सो इथून जर बोटनी जायचं झालं तर आम्ही 5 मिनिटात पोचू. पण बघू शकता तुम्ही, तो इथून असं गेलो तर 5 मिनिटात आपण पोचू शकतो काळबादेवीत. आणि ते तिथे आता आपण जाणार आहोत विसर्जनासाठी. तिथे लोक दिसत असतील तुम्हाला. गौरी विसर्जन होतं आपल्या 11 दिवसाचे गणपती अनंत चतुर्थीला पण तिथेच होणार आहेत विसर्जित. तिथे जाणार आहोत आता आपण. पाऊस सारखा व्लॉगिंगच्या मध्ये मध्ये आपल्या हे करतं. खूप पाऊस येतोय मध्ये मध्ये, त्यामुळे फुटेज व्यवस्थित घेता येत नाही, पण आम्ही ट्राय करतोय.
आता आम्हाला ते अजून आनंदनगरचा पॅच वगैरे पण जायचं आहे, पण डोंट नो कधी जायला मिळेल. लेट्स सी. अजून आहोत आम्ही, भरपूर दिवस आहोत इथे. आज नाही जमलं तर पुढच्या कुठच्या तरी व्लॉग मध्ये कंटिन्यू करून दाखव. पुढे तिथे एक धबधबा पण आहे छान, जिथे आम्ही गेल्या वर्षी गेलेलो, पण आता तिथे जायला अलाउड नाही. तिथे बोर्ड लागलाय. भिजायला नाही, पण तुम्हाला दाखवायला तर नक्कीच आम्ही तिथे जाऊ की तो धबधबा किती छान आहे. पण तिथे आता अलाउड नाहीये भिजायला वगैरे. आम्ही गेल्या वर्षी हा नव्हता, श्रावणाच्या आधी मी आलेली तेव्हा आम्ही गेलो होतो तिथे, मस्त भिजून आलेलो. एकदम सेफ आहे, काही डेंजर, आणि मस्त समोर समुद्राचा व्ह्यू दिसतो पूर्ण. तर ते पण एक आहे. चला आता बघूया वाट कधी येत आहेत आपल्या गौरी गणपती, त्यांचं विसर्जन कधी होत आहे. वाटत तर ना आज जायला भेटलं, कारण की आता वाजले किती, 5, 5:15 तर आत्ताच झालेत. बहुतेक काळोख पडणार आहे. बघू पुढच्या तरी ब्लॉग मध्ये दाखवूच, कंटिन्यू तर होईलच हा ब्लॉग. चला बघूया गौरी विसर्जन आपलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर काल असं झालं होतं की गणपती विसर्जन पण होते 7 दिवसाचे, तर त्यामुळे आम्ही निघालो एक 5-5:30च्या आसपास. आणि काळोख पण भरपूर झाला होता, कारण की पाऊस दिवसभर होता. तर आज आम्ही निघालो आहोत, म्हणजे जो पार्ट आमचा राहिलेला आहे तो कव्हर करण्यासाठी. तो जे आपण काल बोललो आम्ही तुम्हाला होतो की आनंदनगर एरिया वगैरे, म्हणजे कम्प्लीट आज आमचं गाव, जे मीरा गाव आहे, ते दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. काल तुम्ही गौरी विसर्जन बघितलं, रात्री काळोख झाला म्हणून आम्हाला जाता आलं नाही, तर विचार केला की उद्या आपण कंटिन्यू करूया. आपलीच लोक आहेत, आपण समजून घेतील आपल्याला, कारण की रात्री जाऊन काय असा पण अर्थ नव्हता, नीट काय बघता तर आलं नसतं. आणि अजून थोडा बाजारात पण आज आम्हाला जायचंय, तिथे पण काम आहेत. सो आज कालचा व्हिडिओ हा आज आपण कंटिन्यू करतोय. चला मग आपण बघूया तो पुढचा एरिया एक्सप्लोर करूया. एवढ्या वर्षात आम्ही येतो, पण आम्ही कधी तिथे गेलोच नाही. आनंदनगर सडामिऱ्यावरती तिथे एक देवीचं मंदिर आहे, नवलाई पावताईचं, तिथून पण रस्ता आहे. आणि अजून एक दुसरं मंदिर आहे, तिथून पण रस्ता आहे. तर आज आपण बघूया, चला. इथून ही जी गल्ली जाते ना, ही गल्ली ओंकारी वही आजी गेली आहे. इथून ते वाघवली म्हणते ना मी, ते तिथून आज जाऊन मग हे करायचं. हा सरळ रस्ता, हा रस्ता पकडायचा आपल्याला. पुढून पण एक आहे नवलाई, जसं मी मग नवलाई पावलाईच्या मंदिराच्या इथून पण हे दुसरं मंदिर आहे. वरती एक सडामिऱ्यावरती पण आहे, जिथे आपण शिमग्यात गेलेलो, नवलाई पावलाई मंदिर. हा हे आता नवीन बांधलेलं मंदिर आहे, तिथून आहे वर. एक मिनिट, एक फोटो मारू दे. चला. हा सर, येस. हे बघ तो बीच विला पण तो तिथेच आहे. ते सगळे फिल्म स्टार वगैरे जे आलेले ना, आणि मी तुला बोललेले अजून पण काही लोकांनी, ते वनिता खरात वगैरे पण येऊन गेले तिथे आमच्या गावात. वरती ते जो बीच विला पाठी बघितलं, ते नवीन हॉटेल सुरू झालंय, ते जायचं. सुंदर वाटतात झाड. हा मला नाही माहिती, लेफ्टच असेल. चढण आहे पूर्ण. राईट, इथून रियाचं घर आहे.
बघ ना वरना डोंगर कसा दिसतोय पूर्ण. सो वरती काय एवढं जास्त आहे ना, फक्त जो व्ह्यू तुम्हाला मगाशी दिसला तो पूर्ण गावाचा व्ह्यू दिसतोय वरती. कारण हे आनंद नगर हे जे आहे हे असं वर टेकडीवर आहे, थोडं चढण आहे. त्या देवळाच्या इथून आपण आलो, पुढून वर चढण घेऊन वर यायचं आणि वर येऊन पूर्ण 360 डिग्री व्ह्यू भेटतो. इथून भगवती बंदर दिसतंय वरून आणि आमचं जे घर आहे ते खाली आहे, म्हणजे असं म्हणू शकतो रस्त्याला येऊन पायथ्याशी आहे खाली. तर बघू शकता हा जो डोंगर आहे पुढे, हा डोंगराच्या खाली पायथ्याशी आपलं घर आहे. इथे खाली पूर्ण असं, आणि इथे पण लोक घर वगैरे बांधतात, पण वरून व्ह्यू खूप छान आहे. चला बघूया, अजून खाली उतरूया. आणि असं डेड एंड लागतं, म्हणजे पुढे घर आहे लोकांचा आणि झालं, संपला. तो समोरचा एक जो डोंगर आहे, डोंगर दिसतोय तो तेवढाच. रत्नागिरीतील मीरा बंदराचा इतिहास अगदी रंजक आहे. रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ असलेले हे बंदर जुन्या काळापासून व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. अरबी समुद्राच्या काठावर असल्यामुळे इथून मच्छीमारी, मीठ, आंबा, काजू तसेच इतर मसाल्याची देवाणघेवाण व्हायची. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा मीरा बंदराचं महत्त्व खूप होतं, कारण छोट्या बोटी, जहाजं इथं थांबायची आणि माल चढ उतार व्हायचा. मीरा हे नाव बहुधा इथल्या समुद्रकिनाऱ्यावर किंवा गावात भरपूर प्रमाणात मिरी, काळी मिरी किंवा मसाल्यांचा व्यापार होत असेल म्हणून पडल्याचं मानलं जातं. काही लोक सांगतात की जुन्या काळी या बंदरावरून मसाल्यांचा, मिऱ्यांचा मोठा व्यापार व्हायचा, म्हणून नाव मीरा बंदर पडलं. आजच्या काळात मीरा बंदर मच्छीमारीसाठी प्रसिद्ध आहे. सकाळ संध्याकाळ इथे मासळी बाजार लागतो आणि सगळीकडे गजबजलेलं वातावरण असतं. मासेमारीच्या होड्या, जाळं टाकणारे मच्छीमार, ताजी मासळी घेऊन जाणारे लोक, सगळं मिळून एकदम हटके अनुभव. एकंदरीत मीरा बंदर म्हणजे रत्नागिरीच्या व्यापारी आणि सांस्कृतिक इतिहासाचं जिवंत उदाहरण आहे. चला काही झालं आम्ही घरी. बाजारात थोडी कामं होती आमची आवरायची. उद्या घरी पूजा आहे गणपती बाप्पाची, सो त्यामुळे थोडा बाजारात गेलेलो, कामं आवरली आणि आता घरी आलो आहे. व्हिडिओ एंड करते. अजून आपला विसर्जनाचा व्हिडिओ, पूजेचा व्हिडिओसुद्धा येणार आहे, तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बोल त्रिशा. बाय. ही आमची त्रिशा.